शाळेच्या डब्याचा 16वा एपिसोड आलाय. लहान डब्याला आपण करतोय झटकीपट होणार आणि खूप मस्त असं सँडविच आणि त्याबरोबर करतोय साधी सोपी गवार बटाट्याची भाजी. आणि ही सिरीज जर तुम्हाला उपयुक्त वाटते, आवडते तर लाईक करा आणि फॉलो करा. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज होम किचनच्या शाळेच्या डब्याचा 16वा एपिसोड आलाय. आणि आज आपण ना असं सँडविचचा प्रकार करतो जे खरंच मुलांना काय सगळ्यांनाच खूप आवडेल आणि पटकन तयार होईल. आणि त्याचबरोबर बटाटा आणि गवारीची भाजी करणार आहोत. साधी सोपी पण माझी पद्धत शेअर करणार आहे. चला करूया. तर पहिल्यांदा आपण करतोय सँडविच. तर सँडविच मी स्वीटकॉर्न आणि शिमला मिरचीचं करणार आहे. तर मी काय केलं आहे, आपले स्वीटकॉर्नची कणसं असतात ती मी सोलली. पाण्यातनं हे स्वीटकॉर्न एक 5-10 मिनटं थोडंसं मीठ घालून याला उकळून घेतलं. उकळलं की पाण्यातनं चांगलं निथळलं आणि संपूर्ण गार केलं. आणि त्याचबरोबर शिमला मिरची एकदम बारीक चिरून घ्यायची. इथं मी फक्त हिरवी शिमला मिरची वापरली आहे. तुम्ही जर रंगीबेरंगी वापरली तरी चालणार आहे. चला, आता बऱ्यापैकी तयारी झालेली आहे. लगेच आपण याचं सारण करूया, मग शेवटी सँडविच भरून घेऊ. तर पहिल्यांदा आपण याचं सँडविचचं मिश्रण करून घेऊया. कढई गरम करायला ठेवली आहे. यामध्ये घ्यायचं आहे 2 चमचे बटर, किंवा तुम्ही तेलामध्ये केलं तरी चालेल, पण बटरला एक छान चव येते. तर 2 चमचे बटर घातलं. तर बटर असं हलकंसं वितळत आलं. आता यामध्ये घालूया एकदम बारीक चिरलेलं लसूण. याला परतून घेऊया. लसूण थोडा परतला. आता घालूया एक बारीक चिरलेला कांदा. आता कांदाही मिनिटभरासाठी परतून घेऊ. आणि लक्षात घ्या, आपल्याला सगळी प्रोसेस मोठ्या आचेवर करायची. एकदा लसूण परतला की कांदा घातल्यानंतर सगळं मोठ्या आचेवर, म्हणजे ना भाज्यांमध्ये तो क्रंच राहतो आणि सँडविचला मग तो क्रंच खूप छान लागतो. तर कांदा खूप जास्त नाही, अगदी मिनिटभर मोठ्या आचेवर परतला. उकडून घेतलेले स्वीटकॉर्न 1.5 कप आणि बारीक चिरलेली शिमला मिरची 1 कप. सोबतच घालूया मीठ चवीपुरतं आणि अर्धा चमचा काळी मिरी पूड. आता गॅस मोठाच ठेवू आणि याला 2 मिनटं परतून घेऊ. आता इथं पण बरं का, आपल्याला मोठ्या आचेवरच याला परतायचं आहे, जेणेकरून याच्यातला क्रंच तर तसाच राहील, शिवाय याला पाणी सुटणार नाही. तुम्ही जर गॅस कमी करून याला परतलं, झाकून शिजवलं तर याला खूप पाणी सुटेल आणि सँडविचमध्ये ते व्यवस्थित भरता येणार नाही. आणि इथं मी फक्त मिरपूड घातली आहे तिखटासाठी. याने चव खूप छान येते. पण जर तुम्हाला आणखी फ्लेवर्स हवे असतील तर तुम्ही थोडासा रेड चिली सॉस आणि टोमॅटो केचप घालू शकता. पण जर तो घालायचा आहे तर मग मिश्रण गार झालं की मग घालायचं. आणि हे बघा, याला 2-3 मिनटं मोठ्या आचेवर परतलं. गॅस बंद करूया आणि याला एका ताटामध्ये काढून संपूर्ण गार करून घेऊ. आता शाळेचा डबा करतोय, वेळ वाया घालवायचा नाही. लगोलग लगेच आपण बटाटा आणि गवारीची भाजी करूया. तर तीच कढई मी घेतलेली आहे. आता आपण गवार करणार आहोत, पण गवार आधी भाजून घ्यायची, किंवा बरेच जण वाफवून घेतात. भाजून घेतल्याने चव आणखी छान लागते. तर अगदी थोडंसं तेल तापलंय आणि इथं मी गवार भाजून घेतलेली आहे. तर साधारण बघा, एक 150 ते 200 ग्रॅम गवार असेल. स्वच्छ धुतली आणि बारीक तोडून घेतली. गवार भाजूया. आता गॅस मोठाच ठेवू आणि 2-3 मिनटं गवार हलके डाग येईपर्यंत भाजून घेऊ. आणि हे बघा, गवारीवर असे डाग आले. 2-3 मिनटं लागले भाजायला. काढून घेऊया. आता त्याच कढईमध्ये लगोलग फोडणी करू. तर साधारण 1 चमचा तेल आपण गवार भाजायला घेतलं. 1.5 चमचा तेल फोडणीला घेऊ. तेल तापलं, यामध्ये घालू अर्धा चमचा मोहरी. मोहरी तडतडली, अर्धा चमचा जिरं घालूया. हिंग पाव चमचा. भरपूर बारीक चिरलेला लसूण. याला परतून घेऊया. लसूण परतत आला की 1 कांदा घालायचा. कांदाही चांगला परतून घेऊ. तर हे बघा, कांदा असा छान परतलाय, मऊसर झालाय. आता घालूया हळद पाव चमचा, थोडीशी मिरची पावडर. याला मिसळून घेऊ. थोडंसं पाणी घालायचं आणि याला 2 मिनटं परतायचं. याला आपण 2 मिनिटं परतून घेतलं. तर मसाले परतले. आता इथे बघा, मी बटाट्याचे असे लांब लांब पातळ काप केले. तुम्ही छोटे तुकडे केले तरीही चालतील. गवार आपण भाजली आहे त्यामुळे थोडी शिजली. बटाटा कच्चा आहे त्यामुळे आधी आपण यामध्ये बटाटा घालू. चवीपुरतं मीठ घालूया. 1 ते 2 चमचे कांदा लसूण मसाला घालायचा आणि याला चांगलं परतायचं. आणि हे बघा, बटाटा मस्त परतला. आता याच्यावर झाकण ठेवू आणि 2-3 मिनिटांची वाफ काढू. आणि 2 मिनिटांची वाफ काढली. आपला बटाटा याने काय होतं ना, बऱ्यापैकी शिजला जातो. याला एकदा मिक्स करून घेऊया. यामध्ये घालूया भाजलेली गवार. अगदी थोडंसं मीठ घालते गवारीच्या चवीपुरतं. याला परत मस्त एकदा परतून घेऊ. आता याच्यावर झाकून परत एक 4-5 मिनिटांची वाफ काढायची. फक्त तुम्हाला वाटलं की अजून शिजायला कमी आहे तर आणखीन थोडा वेळ शिजवू शकता. दर 2-2 मिनिटांनी फक्त हलवून घ्या. वाफ काढून घेऊया.
आणि 5 ते 7 मिनटं मस्त याला वाफ बसली. आणि हे बघा, गवार बटाटा छान शिजलेला आहे. यावर घालूया 2 ते 3 चमचे भाजलेला दाण्याचा जाडसर कूट. याला मिक्स करून घेऊ. 1-2 मिनटं याला परतून घ्यायचं आहे. 2 मिनटं परतलं, थोडीशी चिरलेली कोथिंबीर घालूया आणि गॅस बंद करूया. आपली ही चमचमीत अशी गवार बटाट्याची भाजी तयार आहे. आणि हे घ्या, माझ्या पद्धतीने केलेली साधी सोपी गवार बटाट्याची भाजी तयार आहे. फक्त दाण्याचा कूट जरा शेवटीच घाला, वाफ देऊ नका कूट घालून, म्हणजे तो छान कुरकुरीत राहतो आणि चवीला चांगला लागतो. आता आपली भाजी तयार झाली आहे. दुसरीकडे सँडविचचं मिश्रण पण गार झालं असेल, सँडविच भरून घेऊ. आणि आपलं हे मिश्रण पण मस्त गार झालेलं आहे. लगेच आपण सँडविच करू. आता यामध्ये घालूया मेयोनीज. साधारण 1-2 चमचे मेयोनीज घालायचं आणि याला मिक्स करूया. तर याच्यामध्ये तिखटाला मिरपूड घातली आणि फक्त मेयोनीज घातलेलं आहे. पण मगाशी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला जर मेयोनीज नको आहे तर तुम्ही चिली सॉस थोडासा घालू शकता, किंवा तुम्ही याच्यामध्येच थोडीशी मिरची पावडर घालू शकता. तुमच्या आवडीचे सॉसेस याच्यात घातले तरी चालतील. टोमॅटो केचप थोडंसं गोड आवडत असेल तरी पण चालणार आहे. आणि याला आपण मिक्स करून घेतलं. लगेच सँडविच भरूया. तर आता सँडविच ब्रेड घेतला आहे. त्याला आपण थोडंसं मऊ केलेलं बटर लावून घेऊ. यावर आपण हे फिलिंग भरूया. याच्यावर दुसरी ब्रेड स्लाइस ठेवायची. वरून आपण थोडं बटर लावूया. आता इकडे तवा चांगला गरम झालाय. बटर लावलेली बाजू आपण खाली करूया. थोडंसं असं सेट करायचं. एक बाजू भाजली जाते तोपर्यंत आपण वरनं दुसऱ्या बाजूला बटर लावून घेऊ. बटर वरच्या बाजूला पण लावून घेतलं. याला थोडंसं असं दाबायचं आणि मंद आचेवर खालची बाजू 1 ते 2 मिनिटासाठी भाजून घ्यायची. गॅस मोठा करू नका. एकदम मंद आचेवर केलं की छान क्रिस्पी होतात. आणि कसं आहे ना, बटर शक्यतो मऊ झालेलंच लावायचं, म्हणजे ते ब्रेडला असं व्यवस्थित लावता येतं. त्यामुळे शाळेच्या डब्याला तुम्हाला वाटते की आपल्याला असं काही प्लॅन करायचं आहे तर उठलं की आधी, म्हणजे स्वयंपाकघरात आलं की आधी पहिल्यांदा बटरचा डबा फ्रीजमधनं बाहेर काढून ठेवायचा. चला आता याला मंद आचेवर छान भाजून घेऊ. तर 1 मिनिट आपण याला भाजून घेतलं. आपण याला उलटून घेऊया. एकदा छान भाजलंय ना, मस्त क्रिस्पी झालंय. आता दुसरी बाजू पण अशीच मंद आचेवर क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेऊ. आणि हे घ्या, दुसरी बाजू पण भाजून झाली आहे. बघूया, मस्त क्रिस्पी झाली आहे. काढून घेऊया. आणि पहिलं सँडविच भाजत होतो तोवर मी दुसरं तयार करून घेतलंय. हे पण आपण पटापट असं मस्त क्रिस्पी भाजून घेऊया. तुम्हाला खरं सांगते, हे जितकं दिसायला करायला साधं आहे ना, फक्त शिमला मिरची आणि स्वीटकॉर्न घालून करतोय ना, त्याच्यापेक्षा चवीला खूप भारी लागतं. खरं सांगते, एकदा करून बघा, तुम्हाला समजेल याची चव काय लागते ते. कुठलंही ते बाकीचं काही घालण्याची गरज नाही. आत्ता मी केलं आहे ना, तितकं जरी घातलं ना, बिना सॉस बीस घालता, तरीसुद्धा खूप मस्त लागतं. तर अशा प्रकारे आज आपण छोट्या डब्यासाठी म्हणजे नाश्त्यासाठी केलेले आहेत मस्त असे क्रिस्पी वेज स्वीटकॉर्न सँडविच. आणि त्याचबरोबर आपण मोठ्या डब्याला केलेलं आहे गवार बटाट्याची साधी सोपी भाजी आणि त्याच्यासोबत चपाती किंवा फुलके देता येतील. तर ही सिरीज आपण चालू करण्याचा उद्देश काय आहे, तर तुम्हाला रोजचा स्वयंपाक सोपा जावा, मुलांच्या डब्यात काय द्यावं हे समजावं. तुम्हाला जर ही सिरीज अशीच कंटिन्यू बघायची असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागात. हॅपी कुकिंग.